धुळे शहरातील नव्या रूपाने आलेली संस्था म्हणजे नई उमेद एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी। या संस्थेच्या 2 वर्षापासून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक विविध उपक्रम राबवले जातात। दरवर्षी आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, वृक्ष संवर्धन, महिलांसाठी विविध स्पर्धा असे अनेक उपक्रम या नई उमेद एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी धुळेतर्फे राबवले जात असतात। याच प्रकारे आज हकमिया ऑल नॅशनल उर्दू हायस्कूल जवळ येथे सकाळी 10 ते 3 या वेळेत फक्त महिलांसाठी मोफत रुग्ण तपासणी शिबिर संपन्न झाले। यावेळी येथे महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला। महिलांनी यावेळेस मोठी गर्दी केली होती। यावेळी इम्रान शेख, अवैस खान, मुत्तलिक सय्यद, शहाबुद्दीन शेख, नईम शेख, रिजवान खान, डॉक्टर शकील आदी मान्यवर पदाधिकारी व संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच प्रकारे पुढेही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम, समाजाचे काही देणे लागते म्हणून असे उपक्रम राबवले जातील असे यावेळेस सांगण्यात आले। इम्रान शेख, आम्ही आज 30/9/2018 रोजी प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर बोलवून गरीब लोकांची, गरजू लोकांची इथं मदत करत राहतो। आमची संघटना नई उम्मीद एज्युकेशन वेलफेअर सोसायटी या माध्यमातून हे उपक्रम आम्ही करत राहतो। या पद्धतीने दरवर्षी आमचा करण्याचा हा हेतू असतो आणि गरजू लोकांपर्यंत किंवा जे आजारी लोक आहेत तिथपर्यंत आमचं ही सेवा पोचावी आणि यामध्ये औषधं, उपचार आणि सल्लेसुद्धा मोफत दिले जातात। या पद्धतीने आमचा हा 2रा वर्ष आहे। पुढेही आम्ही हे असंच करत राहणार आहोत आणि या पद्धतीने लोकांची मदत करणे, सेवा करणे हा आमचा प्रमुख हेतू आहे।